मंगलाचरणाने. मोक्षमार्गस्य नेतारं भेत्तारं कर्मभूभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वंदे तद्गुणलब्धये. अंतिम शासननायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुतदेवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. आपण आचार्य परमेश्वरींचे गुण बघतो आहे आणि आचार्य परमेश्वरींचे एकूण 36 गुण म्हटले गेलेले आहे. 12 प्रकारचं तप, 3 प्रकारच्या गुप्ती, 10 प्रकारचा धर्म, 5 आचार आणि 6 आवश्यक. अशा प्रकारे आचार्य परमेश्वरीचे हे 36 मूलगुण म्हटल्या जातात. मूलगुण त्याला म्हणायचं की ज्याचं पालन त्यांना अवश्यपणे करावंच लागतं, जे असल्याशिवाय त्यांना ते पद त्या ठिकाणी किंवा ती पदवी त्यांना प्राप्त होत नाही. अशा गुणांना बेसिक गुण ज्याला म्हणतात ते गुण म्हणजे हे मूल गुण आहेत. त्यापैकी आपण 5 आचार बघितलेले होते की दर्शनाचार, ज्ञानाचार, चारित्राचार, तपाचार आणि वीर्याचार. हे 5 प्रकारचे आचार जे स्वयं पालन करतात आणि इतर मुनींकडून पालन करवून घेतात, जे संघाचे अधिनायक असतात. मुनींनी कोणत्या प्रकारचा अपराध केला असेल तर त्यांना दीक्षा, शिक्षा किंवा संघातून बाहेर काढून टाकण्याचा ज्यांना अधिकार असतो, किंवा एखाद्या वेळेला चूक असेल तर त्यांची उपस्थापना ज्या ठिकाणी असे गुण आहे ते 5 आचार आहेत. आणि असे हे आचार्य परमेश्वरी 5 आचारांचं स्वतः पालन तर करतातच करतात, पण ते एवढे चारित्रामध्ये परिपूर्ण असतात की त्यांच्या चारित्राकडे पाहूनच जीवाला बाकीच्या मुनींना 5 आचारांचं पालन कसं करावं याचं प्रायमरी शिक्षण मिळतं. म्हणजे त्यांना कथन करावं लागत नाही, सांगावं लागत नाही. त्यांच्या देहाचीच बोली अशा प्रकारची असते की त्याच्या माध्यमातून आचार्य बाकीचे मुनी त्या ठिकाणी 5 आचारांचं पालन करत असतात. अशा प्रकारे 5 आचार आपण बघितल्या. आणि त्यानंतर 3 गुप्ती, मनोगुप्ती, वचनगुप्ती आणि कायगुप्ती. निश्चयानी दोन्ही प्रकारचं आपण लावलेलं होतं की निश्चयानी मनोगुप्ती म्हणजे मनामध्ये कोणत्याही विकल्पांना थाराच न देणं, विकल्पच न येणं, ही निश्चयानी मनोगुप्ती आहे. तर व्यवहारामध्ये अशुभाचा परिहार आणि शुभाला जाणीवपूर्वक प्रवृत्त होणं ही व्यवहाराने मनोगुप्ती म्हटल्या जाते. निश्चयानी वचनगुप्ती, वचनाचाच विकल्प नसणं, बोलणंच नाही, मौनच. आणि मौन फक्त वाणीचं नाही तर सर्व इंद्रियांचं मौन. आम्हाला वाणीचं मौन माहिती आहे. व्यक्ती वाणीनी एक वेळेला मौन होऊ शकेल, पण कुठल्याही तऱ्हेचा शब्दांना त्या ठिकाणी थारा न देणं ही झाली निश्चय वचनगुप्ती. आणि व्यवहार आणि वचनगुप्ती ही हित मित प्रिय बोलणं. कमीत कमी शब्दामध्ये समोरच्या व्यक्तीचं कल्याण कसं होईल, तिला मोक्ष पथ कसा प्राप्त करता येईल हे सत्य भाषेमध्ये सांगणं, याचं नाव आहे हित मित आणि प्रिय. हित म्हणजे हितकारक, मित म्हणजे कमीत कमी शब्दात, आणि प्रिय म्हणजे ऐकण्याला अत्यंत चांगलं वाटणं. हे 3ही गोष्टी त्यांच्या संभाषणामध्ये तिथे असतात. ही झाली व्यवहार आणि वचनगुप्ती. काय गुप्तीच्या बाबतीत बघितलं, कोणत्याही प्रकारची हलनचलन क्रिया निस्पंदता असणं ही निश्चयानी काय गुप्ती आहे. तर व्यवहाराने शरीराची प्रक्रिया शुभ स्थितीने असणं, जसं नमस्कार करतात आहे शुभ क्रिया, क्रियेच्या कायेच्या देखील या झाल्या व्यवहाराने काय गुप्ती. अशा तऱ्हेने हे आचार्य परमेश्वरींचे आचार आणि गुप्ती हे गुण बघितले. आचार्यांची व्याख्या करताना
प्राकृत मध्ये किंवा द्रव्य संग्रहकारांनी व्याख्या केली, दंसन नान पहाणे वीर्य चारित वरत वायारे अपम परम च जुंजई सो आयर्यो मुनीचे ओम. ध्यान कुणाचं करायचं याचं प्रतिपादन करताना जसं सिद्ध परमेष्ठीचं ध्यान करायला सांगितलंय, अर्हंत परमेष्ठीचं ध्यान करायला सांगितलेलं आहे, त्याप्रमाणे आचार्य परमेष्ठीचं देखील ध्यान करणं आम्हाला कर्तव्य आहे. आचार्य परमेष्ठीचं ध्यान करत असताना त्यासाठी आम्हाला जो वर्ण निवडायचा आहे तो कोणता निवडायचा आहे. प्रश्न. आज म्यूट काढलेला आहे त्यामुळे उत्तर कोणीही देऊ शकता. आचार्य परमेष्ठीचं ध्यान जर आम्हाला करायचं आहे तर आम्ही कुठे करू शकतो, त्यासाठी आमचं स्थान कोणतं सांगितलेलं आहे. कंठस्थान. हा, म्हणजे कंठावर म्हणजे त्याला म्हणायचं विशुद्धी चक्र. आणि तिथे रंग कोणता पाहायचा, पिवळा. पिवळ्या रंगामध्ये आचार्य परमेष्ठीचं ध्यान करायचं. जेव्हा मी नमोकार मंत्र घेतला त्यावेळेला रंग पण सांगितला होता आणि स्थानं पण त्यांची सांगितलेली होती. जर आम्ही प्रॅक्टिकल केलं असू नमोकार मंत्राचं ऐकल्यापासून तर आम्हाला हे सगळं आतापर्यंत अवगत झालं आहे, हे मी समजते. म्हणून आचार्य परमेष्ठीचं ध्यान करायचं आहे कंठस्थानावर, ज्याला विशुद्धी चक्र म्हणतात. जिथे थायरॉइड ग्रंथी असते, ही थायरॉइड ग्रंथी जर वाढू नये, कमी होऊ नये, म्हणजे व्यवस्थित कार्य करावं असं जर असेल तर लौकिक भावनेनी सुद्धा त्या ग्रंथीवर आम्हाला ध्यान केंद्रित करायला सांगितलं आहे. आचार्यांच्या 36 गुणांचं चिंतन आणि त्या ठिकाणी पिवळा रंग हळदीसारखा कल्पून आम्हाला हे ध्यान सांगितलेलं आहे. तर असे हे आचार्य परमेष्ठी ध्यान करण्यायोग्य आहे. द्रव्य संग्रहामध्ये कारिका देताना सांगितलं की दंसन नाण पहाणे, दर्शन आणि ज्ञान हे प्रधानतेने आहे. आणि वीर्य चारित्र आणि वरत वायारे, अशा प्रकारे वीर्य चारित्र हे त्या ठिकाणी घेऊन अप्पम परमच जुंते, आत्मा आणि परमात्मा यांचं जे काही ध्यान आहे ते ध्यान जिथे केलं जातं ते आयर्या आचार्य भगवान आमच्या ध्यानाचं ध्येय असो. आता 12 प्रकारचं जे तप आहे त्यांचे मूळ गुणामध्ये 12 प्रकारचं तप सांगितलेलं आहे. या 12 तपाचे 2 प्रकारे वर्गीकरण करायचं, एक बाह्य तप आणि दुसरं अभ्यंतर तप. 5 इंद्रियांच्या नियमनासाठी जे तप केलं जातं त्याला बाह्य तप असं म्हटलं जातं. 5 इंद्रिय आपली नियंत्रित राहावी म्हणून जे तप केलं जातं त्याला बाह्य तप असं म्हटलं जातं. अभ्यंतर तप कशाला म्हणता येईल? अभ्यंतर तप कशाला म्हटल्या जाऊ शकेल? अंतरंग तपाला. अंतरंग तप, पण अंतरंगच कशाला म्हणायचं? अंतरंग तप कशाला म्हणायचं? माईक करणे. ज्या ठिकाणी मनाचं नियमन करायचंय, 5 इंद्रियांना नियंत्रित करणं एक वेळेला सोपं आहे. आमचं स्पर्शनेंद्रिय, रसनेंद्रिय, घ्राणेंद्रिय, चक्षुरेंद्रिय, कर्णेंद्रिय ताब्यात ठेवणं एक वेळ सरळ आहे. आम्ही त्याला त्याचं खाद्य दिलं नाही, मोबाईल पाहायचा नाही म्हणजे नाही, अगदी सक्त बंदी केली तर आम्ही नेत्र इंद्रियापासून, आम्ही 5 इंद्रियांच्या म्हणजे नेत्र इंद्रियाच्या विषयापासून स्वतःला वाचवू शकलो. पण मन ताब्यात ठेवणं अत्यंत कठीण आहे, कारण मन हे वाऱ्यासारखं आहे, एक क्षणही एका जागी स्थिर राहत नाही. आता आपण ऐकतो आहे किंवा मी बोलते आहे तरीही आमचं मन ऐकण्यातच असेल असं आम्ही खात्रीपूर्वक म्हणू शकत नाही. कदाचित ते इकडे तिकडे भरकटून पण येऊ शकतं. थोडक्यात
मन ताब्यात ठेवणं अत्यंत कठीण आहे. आणि म्हणून हे मनाला नियमित करण्यासाठी, नियंत्रित करण्यासाठी जे काही आचार्यांनी तप सांगितलेलं आहे त्याला अभ्यंतर तप, अंतरंग तप असं म्हटलं जातं. ठीक आहे. अंतरंग तप मनाचं नियंत्रण करण्यासाठी जे तप केलं जातं ते अभ्यंतर तप आहे. आता तपाची व्याख्या पहा. तपाची नेहमी व्याख्या सांगितली जाते की जे कर्माचा क्षय करण्यासाठी प्रतपण केलं जातं त्याला तप असं म्हटलं जातं. कर्मक्षयासाठी प्रतपण करणं म्हणजे तप, अशी तपाची साधी व्याख्या आपण बऱ्याच वेळेला ऐकलेली आहे. पण तपाची जर विशेष व्याख्या आपल्याला पाहिजे असेल तर विचार, आचार आणि उच्चार या तिन्हींमध्ये सुसंगती साधण्याचा, स्वतःच्या व्यक्तित्वाला अखंड स्वरूप प्रदान करण्याचा प्रयत्न म्हणजे तप आहे. प्रतपन असा हा शब्द आहे तपामध्ये. मग काय आम्हाला प्रयत्न करायचा आहे तर आमचा विचार शुद्ध झाला पाहिजे, आमचा आचार शुद्ध झाला पाहिजे आणि आमचं उच्चारण, शब्दाचा उच्चार देखील स्पष्ट असायला हवा. यामध्ये जी आम्ही सुसंगती साधली, अशी आमचं व्यक्तिमत्व अखंड रीतीने आचार, विचार आणि उच्चारासाठी प्रवृत्त केलं, याचा जो आमचा प्रयत्न आहे, या प्रयत्नाला तप असं म्हटल्या जातं. साधी व्याख्या. किंवा आत्मविवेक जागृत ठेवण्याचा अभ्यास म्हणजे तप आहे. की आमचा सतत विवेक कसा जागृत राहील, आमच्या सतत विवेक बुद्धीला आम्हाला एक क्षणाची देखील डुलकी देता कामा नये. टॉलस्टॉयचं नाव तुम्ही ऐकलं असेल कदाचित. महात्मा गांधींचे जे गुरु होते, की ज्यांच्यापासून त्यांनी शिक्षा घेतली, काहीतरी शिकले, म्हणून टॉलस्टॉयला महात्मा गांधींचे गुरु असं म्हणत होते. अशी ही टॉलस्टॉय व्यक्ती. त्या ठिकाणी ती टॉलस्टॉय म्हणजे त्या व्यक्तीला, टॉलस्टॉय नावाच्या त्या व्यक्तीला जगाचा सत्सद विवेक बुद्धी अशी उपाधी लोकांनी दिलेली होती. कारण सतत चांगलं काय आहे आणि वाईट काय आहे, इष्ट काय आहे आणि अनिष्ट काय आहे, याचा क्षणाक्षणाला उलगडा किंवा सत्सद विवेक बुद्धीला काय पटतं आणि काय पटत नाही, याचा प्रति समय त्यांनी जणू काही स्वतःच्या अंतरंगामध्ये ती धडपड ठेवलेली होती. आणि म्हणून त्यांना अखिल जगाचा सत्सद विवेक बुद्धी अशा प्रकारची उपाधी प्राप्त झालेली होती. ते आपल्या आत्मचरित्र, त्यांचं टॉलस्टॉय एक माणूस नावाचं आत्मचरित्र आहे, त्या आत्मचरित्रामध्ये ते असं लिहितात की जगातील कानाकोपऱ्यातून त्यांच्यावर स्तुती सुमनांचा वर्षाव होत होता. तुम्ही खूप चांगलं कार्य करता आहे अशा प्रकारचं त्यांना संबोधल्या जात होतं. पण त्यांचा विवेक मात्र त्या कार्यामध्ये काय त्रुटी राहिली, काय कमतरता राहिली, याचाच ते निरंतर शोध घेत होतं. म्हणजे स्तुतीमध्ये ते उफाळून आले नाही, उन्मत्त बनले नाही. उलट स्तुती होत असताना सुद्धा हे कार्य करताना माझ्याकडून अशा प्रकारची चूक इथे घडलेली आहे असं स्वतःच जगजाहीर रीतीने ते कबूल करत असेल. आणि म्हणून त्यांना सत्सद विवेक असं नाव दिलेलं होतं. तर अशा प्रकारे आमचा हा जो विवेक आहे, आमचा अंतर्मन नेहमी आम्हाला ग्वाही देते की काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे. तर असा हा आत्मविवेक जागृत ठेवण्याचा आमचा निरंतर प्रयत्न असणं, याचं नाव आहे तप. तप म्हणजे तुम्ही आगमातलं पाहू नका, साधं आमच्या जीवनात देखील आम्ही जर सतत सजग असू की नाही हे चुकतं आहे आणि हे बरोबर आहे, हा भाव जर आमचा सतत जागृत असेल तर एका दृष्टीने ते आमचं तपच आहे. आभ्यंतर तप आणि बाह्य तपामधला फरक लक्षात आला असेल की बाह्य अशा विषयांपासून दूर हटणं, मनाला प्रवृत्त करणं, हा झाला बाह्य तपाचा भेद. आणि मन देखील आमचं कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनांना बळी न पडता नियमित राहणं, नियंत्रित राहणं, हे आहे अभ्यंतर तप. आता हे तप दोन तऱ्हेने आम्ही विभागलं, तपाची व्याख्या देखील बघितली
आता या तपाचं सूत्र काय आहे? तर तपाचं सूत्र हे आहे की अनादी कालापासून आमचे हे खोलवर रुजलेले असे हे संस्कार आहे. कोणते? की शरीर म्हणजे मी आहे, रागद्वेषादी परिणाम म्हणजे मी आहे, हे घर दार कुटुंब हे सगळं म्हणजे मी आहे. आमचे हे जे काही शरीराशी परद्रव्याशी रागद्वेषादी परिणामांशी आम्ही हा जो तादात्म्य संबंध, तादात्म्य म्हणजे एकरूपतेचा संबंध जो आम्ही जोडून घेतलेला आहे, हा संबंध तोडणं. या संबंधाला हे तू नाही, हे खोट आहे, हे तुझे मानतो आहे, हे खोट आहे, हे मांडणं, हे शिकविणं, हे आहे तपाचं मूळ सूत्र. तप कशासाठी करायचं हा जर कुणी प्रश्न विचारला तर त्याच्यासाठी उत्तर की आमचं जे शरीराविषयी परद्रव्यांविषयी आमची ही जी तादात्म्य भावना आहे, तादात्म्य भावना म्हणजे ती म्हणजे मीच आहे, शरीर म्हणजे मीच आहे, परवस्तू म्हणजे माझ्याच आहे, अशी जी आमची तादात्म्य वृत्ती आहे, ही तादात्म्य वृत्ती तोडणं याचं नाव आहे तप. थोडक्यात पाहायचं असेल तर हे तुम्हाला कुठेही हे प्रकरण अशा प्रकारचं मिळणार नाही. हे तर थोडस आम्ही अंतर्दृष्टीने आम्हाला बघायचं आहे. म्हणून तपाचं सूत्र असणार आहे शरीराशी परद्रव्यांशी रागद्वेषाची आमचं जे तादात्म्य आहे ते तोडणं, नष्ट करणं म्हणजे आमचं तप असणार आहे. आणि हा अगदी शिस्तबद्ध रीतीने केलेला प्रयत्न आहे की नाही मी इथे माझं मांडते आहे, हे असं करते आहे आणि हे मी नाही, अशा प्रकारची ही आमची अनंत धर्मांची जी धारणा होती ती काढून टाकणं हे तपाचं उद्दिष्ट आहे. आता तप बाह्य तप 6 प्रकारचं सांगितलेलं आहे आणि आभ्यंतर तप देखील 6 प्रकारचं सांगितलेलं आहे. बाह्य तप लावताना अनशन, अवमौदर्य, वृत्ती परिसंख्यान, तृतीय तप जाणं, करणे त्याग रसाचा, चतुर्थ तप वदती यास सुज्ञचन. म्हणजे पहिले तर अनशन आहे. अनशन, अनशनामध्ये अशन आणि अनशन असे 2 शब्द आले. अशन म्हणजे भोजन आणि अनशन म्हणजे भोजन न करणं. म्हणजे 5 इंद्रियांपैकी रसना इंद्रिय आमचं अत्यंत महत्वपूर्ण असल्यामुळे रसना इंद्रियाच्या संबंधामध्ये अनशन सांगितलेलं आहे की चतुर्विध आहाराचा काही काळपर्यंत जीवनात त्याग घेणं. 12 तासांचा, 24 तासांचा, 36, 48 अशा तासांचा त्याग घेणं याचं नाव आहे अनशन. किंवा अनशनाला दुसरा शब्द वापरला जातो उपवास. उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे निवास, राहणं. जेव्हा आम्ही शरीराजवळ न राहता आत्म्याजवळ राहण्याचा प्रयत्न करतो, उप म्हणजे जवळ, आत्म्याच्या निकट जिथं आम्ही राहतो त्याला म्हणायचं उपवास. म्हणून अनशन आणि उपवास हे 2 शब्द पहिल्या तपासाठी आलेले आहे आणि दोन्ही शब्दाचा अर्थ लक्षात घ्यायचा आहे. आणि चतुर्विध आहाराचा, चतुर्विध आहार कोणत्या प्रकारचा आहे आणि त्या आहाराला आगमामध्ये कोणतं नाव दिलेलं आहे. चतुर्विध आहाराला एक शब्द आलेला आहे आणि तो आहार किती प्रकारचा आहे, कोणता आहे? भारतीताई? 4 प्रकारचा आहे. हा 4 कोणता? प्रकारचा आहार. हा बरोबर आहे. कोणता आहे 4 प्रकारचा आहार? खाद्य, खाद्य, पेय, पेय आणि लेह्य. स्वाद. हा म्हणजे अन्न, खाद्य, पेय आणि लेह्य. अन्न म्हणजे आपण जे शिजवून खातो ते. खाद्य म्हणजे जे फराळ करतो, स्वाद्य, त्याला खाद्य म्हणा, स्वाद्य म्हणा, ज्याचा आम्ही स्वाद घेतो ते खाद्य किंवा स्वाद्य. नंतर पेय, जे आम्ही वेगवेगळे पेय पितो ते सगळे.
आणि लेह्य म्हणजे जे साठून खातो, म्हणजे जसं चूर्ण आहे, पाचक आहे किंवा अवलेह जे आहे, हे सगळे. तर या चतुर्विध आहाराचा त्याग करणं, या चतुर्विध आहाराला मिळून एक संज्ञा आलेली आहे, ज्याला म्हणतात कवलाहार. नाव ऐकलं असेल. श्वेतांबर आणि दिगंबर यांच्या मान्यतेमध्ये जो मूळ फरक आहे तो हा आहे की श्वेतांबर जे पंथी आहेत ते केवली भगवंतांना कवलाहार मानतात. ऐकलंय. आणि दिगंबर पंथीय हे मुनी अवस्थेत ते कवलाहार घेतात. केवल ज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर कोणतेही केवली कवलाहार करत नाही. ठीक. म्हणून या 4 प्रकारच्या आहाराला मिळून एक संज्ञा कवलाहार. अनशन 4ही प्रकारांच्या आहाराचा त्याग. आता अनशनच का सांगितलं बा आम्हाला? बाकीच्या इंद्रियांच्या विषयी आचार्य बोलले नाही. घ्राणेंद्रियाच्या विषयाला भोगू नका किंवा आज तर आम्हाला पर्टिक्युलरली आम्हाला हे सांगावं लागतं, आम्हाला जर अनशन करायचं असेल तर चक्षु इंद्रियावरण म्हणजे चक्षु इंद्रियाच्या विषयाचं आम्हाला त्याग करावा लागेल. कारण आज आम्ही सगळ्यात जास्त आहारी जे गेलेलो आहे ते कशाच्या गेलेलो आहे? मोबाईलच्या. किती वेळ आम्ही दिवसातून मोबाईल बघतो है ना. तर या म्हणजे आज आचार्य असते तर कदाचित त्यांनी सांगितलं असतं की तुम्ही नेत्र इंद्रियांचं पण अनशन करा. शब्द ऐकला आहे, नेत्र इंद्रियाचं अनशन. किंवा तुम्हाला जर संगीत ऐकायची खूप आवड असेल तर संगीत देखील शेवटी विषयच झाला, इंद्रिय विषयच झाला. भलाई तुम्ही तीर्थंकरांच्या जीवनात म्हणजे संगीत ऐका, पण संगीत हे जोपर्यंत आम्हाला आवडतं तो श्रोत्र इंद्रियाचा विषय आहे, तर याचाही कदाचित त्याग आम्हाला सांगितला असता. म्हणजे श्रोत्र इंद्रियाचं अनशन, चक्षु इंद्रियाचं अनशन, घ्राणेंद्रियाचं, रसनेंद्रियाचं, स्पर्शनेंद्रियाचं, 5 प्रकार. घ्राणेंद्रियाचं कोणतं होईल? घ्राणेंद्रियाचं तटस्थ राहणं. सुगंध असेल किंवा दुर्गंध असेल कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया न करता शांततेने राहणं. त्या ठिकाणी प्रतिक्रिया नाही करायची की नाही सुवास आला तो खूप छान वाटत आहे, प्रतिक्रिया बंद. हे झालं आमचं ताब्यात ठेवणं. तर हे अशा प्रकारचं याच्या 5ही इंद्रियांचं अनशन. पण आचार्यांनी पर्टिक्युलरली रसना इंद्रियाबाबत बोलले आचार्य, बाकीच्या इंद्रियांबद्दल बोलले नाही. याचं कारण काय असावं? थोडं बारीक आहे. आणि आता तुम्ही सगळे मोठे आहात त्याच्यामुळे पहिल्या दुसऱ्या भागात सारखं शिकवणं मला बरोबर वाटत नाही. साधं साधं सांगून टाकू शकतो, पण त्याच्यामधलं खोल सूत्र आमच्या लक्षात यायला पाहिजे. याचं कारण असं की मी म्हणजे शरीर आहे हा अनुभव ज्या वेळेला आम्ही भोजन गरिष्ठ करतो त्यावेळेला हा अनुभव जास्त मोठ्या प्रमाणात असतो. जेव्हा अन्नाची मात्रा कमी कमी केल्या जाते त्यावेळेला मी शरीर आहे हा जो तादात्म्य भाव आहे हा तुटायला जास्त अनुकूलता मिळते. ज्या दिवशी आमचं समजा आम्ही एकासनही करत असू, एखाद्या दिवशी ज्या दिवशी एकासन आहे तर आमचे विकल्प पहा किती कमी होऊन जातात. स्वयंपाकात काय करायचंय आम्हाला तिकडे पाहायची गरज नाहीये, कारण एकासनात आम्ही तसंही कमी खाणार आहे तर आम्हाला जास्त विकल्पांची त्या ठिकाणी गरज भासत नाही. म्हणजे मी म्हणजे शरीर आहे हा जो विकल्प होता आमचा, या विकल्पापासून आपण कितीतरी दूर राहू शकतो. केवळ एक रसना इंद्रियावर आम्ही अनशन ताबा मिळवला की. आणि म्हणून आचार्यांनी रसना इंद्रियाशी निगडीत विषय ठेवला. आणि सगळ्यात जास्त रसना इंद्रिय ताब्यात ठेवणं अत्यंत कठीण आहे. बाकीचे इंद्रिय ताब्यात ठेवणं सोपं आहे, पण जीभ ताब्यात ठेवणं दोन्ही पद्धतीने बोलण्याविषयी आणि चव घेण्याविषयी पण दोन्ही ताब्यात ठेवणं हे अत्यंत कठीण आहे. आणि म्हणून आचार्यांनी रसना इंद्रियाशी संबंधित असं हे आमचं अनशन नावाचं पहिलं तप सांगितलेलं आहे, बाह्य तप. म्हणजे आम्हाला इंद्रियांवर विजय प्राप्त करण्यासाठी
या अनशनाने सहाय्य मिळालेलं आहे. शिवाय आम्ही शारीरिकरित्या तर भोजन करतो. किती वेळ लागतो आमच्या जेवणाला? खूप खूप एखादी हळूहळू जेवणारी असेल तरीही समजा 1 तास लागेल. त्याच्यापेक्षा तर कुणीही जास्त वेळ जेवत नाही. पण आमचं मानसिक जेवण किती वेळ सुरू असतं? सोनाली, आहे का सोनाली? ते तर चालूच राहते 24 तास. मग हेच 24 पाहायचं मला. प्रवचन वगैरे सुरू असलं तर राहत नाही ना एवढं आपलं लक्ष तेवढं इकडे. नाही, हा पण पण हो ना, तर ते मानसिक जेवणच करायचं तर आम्हाला कमी करायचं आहे. हे पण आमचं अनशन आहे, हे आम्हाला समजत नाही. पण हेही आमचं तप आहे. समजा आम्हाला उद्या काही करायचं असेल तर ठीक आहे, 1 दिवस आधी तुम्ही विकल्प करा, कारण आमचं गृहस्थ जीवन आहे, करावा लागतो, करा. पण तेवढं केल्यानंतर निवृत्त व्हा. आम्हाला निवृत्तीची सवयच नाही. म्हणून हे मानसिक जेवण आमचं जे निरंतर सुरू असते, याला आम्हाला ब्रेक द्यायचा आहे. हे अनशनाचं सूत्र आम्हाला समजायचं आहे. आम्ही खाल्लं नाही म्हणजे अनशन झालं असं समजायचं काही कारण नाहीये. आमचं हे मानसिक विचार पण आम्ही दूर ठेवू शकलो की आम्ही पाहू बा, आम्हाला सकाळी करायचं ना, सकाळचं सकाळी ठरवू. थोडं करायचंही असेल आदल्या दिवशी करा, पण आम्ही जे प्लॅनिंग करतो, या दिवशी मला हे करायचं, त्या दिवशी ते करायचं, त्या दिवशी ते करायचं, हाच विकल्प आम्ही निश्चितपणे कमी करू शकतो. हा एक विकल्प कमी करू शकतो. आणि परत आमची प्रतिक्रिया आमच्या आहाराबद्दल कशी असते की आम्ही कितीतरी दिवसापूर्वी खाल्लेलं असतं आणि आम्ही त्याचा परत परत उपयोग करतो. त्या दिवशी तिच्याकडली ती वस्तू चांगली झाली होती. हे जे आमचं मानसिक आहार आहे, याला आम्ही कमी करू शकतो, हे लक्षात घ्यायचंय. म्हणून हे देखील तप होऊ शकतं. ठीक आहे? असं म्हणून म्हणायचं अनशनाचे आपण असं म्हणायचंच नाही का म्हणायचं की नाही. आपण म्हणायचं नाही? नाही म्हणायचं नाही पेक्षाही विचार नाही करायचा. विचार जे नाही करायचा खूप त्याच्यावर. जे झालं ते खूप गेलं. त्याच्यावर विचार नाही करायचा. मी केलं तर नाहीच नाही, मी केलं तर नाहीच नाही. पण त्याच्याविषयी आमचा जो मनामध्ये खूप खूप विचार सुरू राहतो, या विचाराला तरी आम्हाला कमी करायचं आहे. ठरवून ठेवायचं, सकाळचं जेवण झाल्यावर 2 तास संध्याकाळच्या जेवणाचा विकल्प मी करणार नाही. पाहिल 2 वाजताच्या पुढे पाहू. 2 तास तरी, आज 2 तास आम्ही ठेवू शकतो विकल्प की नाही, बाजूला ठेवायचंय मला 2 तास, मला नाही विचार करायचा. किंवा सकाळी झाल्यानंतर लगेचच विचार करून घ्या काय करायचं आणि जेवण विकल्प बंद करा. जेवण झाल्याबरोबर आपण म्हणतो 2 तास मला काही खायचं प्यायचं नाहीये, खायचं चतुर्विध नाहीये, पण नाही. खाण्याच्या आपण मनाचा विकल्प कमी करायचा आहे, हे पाहायचंय इथे. म्हणजे मानसिक जो आमचा आहार आहे, म्हणजे आम्ही पोटानी कमी जेवतो, पण मनाचा जो आहार आमचा सुरू आहे, हो खरंच आहे. पटतोय का? एकदम बरोबर आहे. हा विकल्प तर आपण कमी करूच शकतो. कमीच करू शकतो. म्हणून हा विकल्प आम्हाला कमी करायचा आहे. इथे पाहायचंय अनशन आमचं जमते का. आणि म्हणून मी ही गोष्ट बऱ्याच वेळेला आजपर्यंतही सांगितली आहे की इथे आम्हाला वर्क करायचंय. खाता त्याला बिघडलं नाही, काय करता ते बिघडलं नाही, पण तुमचा हा अहोरात्र जो विचार आहे, या विचाराला कुठे ना कुठं ब्रेक यायला पाहिजे. म्हणून पहिलं झालं आमचं अनशन. दुसरं आता अवमौदर्य. ताई, पूर्वनियोजनाशिवाय तर आपलं जीवन मग अस्ताव्यस्तच असतं ना ते. तर आमच्या नियोजनाने व्यवस्थित होते का? पहिला प्रश्न. थोडं बहुत तरी. तर आम्ही हे म्हणतो काही बिघडलं नाही त्याच्यामध्ये. पण पहिल्यांदा तर एक लक्षात ठेवायचंय, मी विचार करते तसं ते घडेलच असं नाहीये. मी विचार खूप केलेला होता की उद्याला असं करायचं. मी सांगते
वाढदिवस होता, मी ठरवलेलं होतं की उद्याला मुक्तागिरीला जायचं आहे. सगळं सगळं झालं, तयारी सगळी झाली, बॅग भरून तयार होती. पण सकाळी त्या दिवशी मी जाऊ शकत नाही, गेली नाही. काही कारण घडलं. जर मी विचार केला, प्लॅनिंग केलं सगळं, तर माझ्या इच्छेने होतं का? होत नाही. नाही. विचार करायला गृहस्थ अवस्थेत बिघाड नाहीये. विचार तर आपल्याला थोडाफार करावाच लागतो. एकदम आम्हाला सगळं काही सोडून देता येत नाही. आम्हाला विचार करायचाच आहे, नाहीये असं नाहीये. परंतु आम्ही त्याच्यामध्ये आटापिटा करून असं घडलंच पाहिजे, हा जो आमचा भाव आहे, या भावाला कुठं ना कुठं आम्हाला लक्षात घ्यायचं आहे की माझ्या पण इच्छेने काहीही घडणार नाही. कधी पहिल्यांदा तर कधी हे कधी कधी पुरुषार्थही लावावा लागतो ना, पण त्याच्याशिवाय होत नाही ना. पुरुषार्थ कधी कधी नाही, मी तर म्हणते प्रति समय पुरुषार्थ करतो आपण. हम्म. पुरुषार्थ काय एका समयासाठी डुलकी घेत आहे का? नाही. पुरुषार्थ प्रति समय होते. मी आता एक उदाहरण मला आठवलं, एक सांगून टाकते. कर्म कैसे करे, क्षमासागर महाराजांचं पुस्तक हो. आहे. या पुस्तकामध्ये गांधीजींच्या जीवनातली एक घटना त्यांनी दिली. गांधीजींची आई दररोज रात्री दुधाला विरजण लावायची आणि विरजण लावत असताना ती म्हणायची, हे विरजण चांगलं विरजू दे, असं म्हणून देवाचं नाव घेऊन ते भांड ठेवून द्यायची आणि विरजण त्याच्यामध्ये टाकायची. गांधीजी दररोज पाहायचे की आई म्हणते की विरजण चांगलं विरजू दे, विरजण पण टाकते. एक दिवस त्यांनी आईला प्रश्न केला, तू विरजण टाकते म्हणून दही विरसते नीट, की तू प्रार्थना करते म्हणून विरसते? कशाने विरसते दही नीट? आईने उत्तर दिलं की दही विरसते ते विरजनानीच विरसतं, हे तर नक्की आहे. पण मी विरजण लावलं म्हणून दही चांगलं झालं असा माझ्यात अहंकार येऊ नये म्हणून मी दररोज देवाची प्रार्थना करते की दही चांगलं होते. मला हे माहिती आहे की विरजनानीच दही विरजणार आहे. मी पुरुषार्थ केल्याने, पुरुषार्थ म्हणजे प्रतिसमयच आमचा पुरुषार्थ आहे, माझ्या पुरुषार्थानेच ते कार्य होणार आहे. पण माझ्यामध्ये अहंकार उत्पन्न नाही झाला पाहिजे की मी असं म्हटलं, माझ्या म्हणण्यानुसार झालं म्हणून ते कार्य चांगलं झालं. माझ्या केल्याने ते झालं नाही. पहिल्यांदा हे आम्हाला मनात ठसवायचं आहे. इथे आमची परकर्तृत्व बुद्धी सुटली पाहिजे. इथे खरं सम्यक्त्व आहे. हे जर आमचं संपत असेल ना, तर हे सम्यक्त्व आहे. आपण म्हणू आणि या शकतो ना, ते सम्यक्त्वाला त्याच्या आपण उपादानगत योग्यता चांगली होती त्याच्यामध्ये, म्हणून ते झालं, तसं घडलं. बस तसंच आहे, तसंच आहे. ज्या वस्तूची ज्या समयात जशी उपादानगत योग्यता असणार आहे तसंच ते कार्य होणार आहे. माझ्यामध्ये देखील त्या समयात तशी उपादानगत योग्यता आहे म्हणून ते कार्य तसं होणार आहे. घर गृहस्थी अवस्थेमध्ये आम्ही म्हणतो आमचे विकल्प चालतात आणि करायला ते गैर नाही, कारण अजून आमची वरची भूमिका यायची आहे. तोपर्यंत आम्हाला करायला पण गैर नाही. पण माझ्या विकल्पाने मी घर चांगलं ठेवलं म्हणून राहिलं किंवा मी सगळं करते म्हणून झालं, हा विकल्प मात्र आमच्या जीवनातला सुटायचा आहे, सोडायचा आहे. एवढंच आगम सांगते. ठीक आहे. सुटत नाही. आता नाही, सुटत नाही, सुटत नाही हे म्हणायचं जाणीवपूर्वक सोडायचंय, सोडायचंच आहे. हा भाव जाणीवपूर्वक. असल्याशिवाय ते सुटणार नाही. अनादी काळचे संस्कार एका समयात सांगून जाऊ शकत नाही. त्याला वारंवार वारंवार सांगावं लागतं की हे मला सोडायचंय, हे माझं कर्तव्य नाही, हे म्हणजे मी नाही. आणि इथेच आमची सम्यक्त्वाची प्राप्तीचा संभव आहे. आणि हे आम्ही करत राहिलो तर आम्ही बिलकुल मिथ्यात्वात आहोत. अजूनही अहंकार असेल तर मिथ्यात्व आमच्या जीवनात आहे. इथे आम्हाला सजग व्हायचंय. नियमच घ्यावा लागेल काही काही गोष्टींचा, असं तेव्हा ते सुटेल ना. नाही, काही गोष्टींचा नियम घ्यायचा, काही गोष्टी मनात ठरवायच्या, काही गोष्टी सद्सद विवेक बुद्धी आम्हाला सांगते ती फॉलो करायची. सगळ्यांचा एकत्रित परिणाम दिसणार आहे. जर एखादा रोग झाला तर आम्ही मल्टीपर्पज थेरपी वापरतो.
एका थेरपीवर राहतो का? आयुर्वेदवाला काय सांगते ते पाहतो, होमिओपॅथीची औषध घेतो, ॲलोपॅथी पण ट्राय करतो, योगा पण करतो, मल्टीपर्पज करतो ना. बरोबर. तिकडे जसं आम्ही पाहतो तसं आम्हाला इकडे पण मल्टीपर्पजली कार्य करायचं आहे. जर आम्हाला हे विकल्प कमी करायचे आहे तर आमचं सत्सद विवेक बुद्धी आम्हाला नेहमी अंतरंगातून सांगत राहते की हे काही खरं नाही, तिथे आम्हाला ऐकायचं आहे. आमचं आगम आम्हाला सांगते, आगमही आम्हाला फॉलो करायचं आहे, किंवा आम्हाला उपदेशाच्या माध्यमातून जी गोष्ट ज्ञात होते तिला पण आम्हाला समजून घ्यायचं आहे. ठीक आहे. उद्याला म्हणजे पुढच्या क्लासमध्ये आपण आणखी तपाबद्दल, अवमोदर्य तपाबद्दल पण अशाच तऱ्हेची चर्चा करणार आहोत. मंगलाचरण अंतिम. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ घोष. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो उज्जायाणम नमो लोये सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.